नमस्कार, शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, संदीप देशमुख शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज एक मी कपाशी, मका आणि सोयाबीनवर व्हिडिओ बनवत आहे. तर नक्की तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये मी माझ्या पद्धतीनं थोडीफार मका, सोयाबीन आणि कापूस या विषयावर थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, जेवढं माझ्याकडे आहे तेवढं. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. धन्यवाद. माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, रामकृष्ण हरी. मागच्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता कपाशीवरचा, तर तो हाच व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये कपाशी कशी होती पोझिशन ते मी आता दाखवतो. तर त्यावेळेस अशी कपाशी होती आणि आता परत कपाशीची 15 दिवसानंतर वाढ झालेली आहे. तर त्या कपाशीचा व्हिडिओ मी टाकत आहे. तर बघा नक्की. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये कपाशीची पोझिशन बघितली असेल तुम्ही आणि आत्ता सध्याची पोझिशन कपाशीची मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर हे बघा, अशा पद्धतीने वाढ झालेली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं मी कोणत्या कोणत्या पद्धतीचे खतं वापरलेले आहेत. तरी पण आता परत एकदा सांगतो. तर ही मी लागवड केलेली आहे 70-67 या वाणाची आणि पहिला डोस मी खताचा दिलेला आहे, तो आहे 10-26-26 आणि आता 2-3 दिवसानं परत एक डोस करणार आहे, तो राहणार आहे 12-32-16 आणि एक फवारणी केलेली आहे. ती फवारणी उलाला आणि एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक म्हणून पिकाच्या वाढीसाठी, जोमदार वाढीसाठी, फुटवे करावा म्हणून एक औषध वापरलेलं आहे. त्याची फवारणी झालेली आहे आणि आता 12-32-16 या खताची मात्रा देऊन एक फवारणी करणार आहे. आणि आता सध्या थोडंसं गवत झालेलं आहे, मध्ये पण एक माती लावण्याचा परिस्थितीत आलेली आहे आणि आता माती पण लावणार आहे नक्कीच. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सगळ्यांना पाहायला भेटेल. पण आता सध्या जी पोझिशन आहे कपाशीची ती मी दाखवायचा प्रयत्न करतो. तर हे अशा पद्धतीनं ही कपाशी कापूस झालेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी वाढ झालेली आहे आणि काही ठिकाणी फुलं पण लागलेली आहे. फुलं म्हणजे पत्ती म्हणतात त्याला. तर हे बघा मित्रांनो, हे बघा अशा पद्धतीचे पत्ती लागलेली आहे, याला आम्ही पत्ती म्हणतो. आणि आता फुलं पण आहे बरं का मित्रांनो, काही ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर हे बघा, इथं फुलं पण लागलेली आहे काही ठिकाणी आणि अशी पत्ती लागलेली आहे. तर हे अशा पद्धतीनं हे झाड तयार झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचणी असेल कपाशीच्या बाबतीत तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. मी माझ्याकडे जेवढं आहे ज्ञान तेवढं मी देण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेन. तर नमस्कार मित्रांनो, आता आलो आहे सोयाबीनच्या शेतामध्ये. तर ही आपली सोयाबीनचा प्लॉट आहे पूर्ण, पलीकडे ऊस आहे आपल्यावाला. तर आम्ही सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि सोयाबीनची जी जात आहे ती ग्रीन गोल्ड म्हणून 3444 या जातीची लागवड करून 18 इंचावर पेरणी केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, या अशा पद्धतीत सोयाबीन 1 महिन्याची झालेली आहे आता पूर्ण. एक तणनाशकची फवारणी केली आणि तणनाशकचं नाव आहे फेजोफेक्स म्हणून. या तणनाशकची फवारणी करून पूर्ण गवत जळलेला नष्ट झालेला आहे आणि आता सोयाबीन चांगल्या वाढीमध्ये आहे. तर 18 इंचवर ही अशी पेरणी आहे आणि आता मस्तपैकी वाढीमध्ये आलेली आहे.
तर बघू शकता तुम्ही हे सोयाबीन ते पेर कसे आहे आणि अजून फुलं नाही लागलेले, काही ठिकाणी लागलेले मित्रांनो. तर मी फुलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो आता आलो आहे दुसऱ्या शेतात. दुसरीकडे एक शेत आहे आपलं, त्या शेतामध्ये पण सोयाबीन केलेली आहे. तर एका शेतामध्ये सोयाबीन आहे 18 इंचावर आणि आता हे दुसऱ्या शेतामध्ये जी सोयाबीन आहे ती आहे 11 इंचावर. ही पण एक महिन्याचीच आहे. हे बघा या अशा प्रकारे सोयाबीन आहे. ही 11 इंचावर 12 इंचावर केलेली आहे आणि ती 18 इंचावर केलेली. दुसरी जी सोयाबीन आहे ती 18 इंचावर आणि 12 इंचावर. तर ही पण सोयाबीन मस्त आहे, एक महिन्याची सोयाबीन आहे, मस्त हिरवीगार. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे समोर ऊस आहे. तर ही जी जात आहे ही स्प्राईड 99 म्हणून जात केलेली आहे आम्ही, स्प्राईड 99. ही पण चांगल्या उत्तम प्रकारे ॲव्हरेज देते बरं का. तरी हिचं मागच्या वर्षी आम्ही ॲव्हरेज काढलेलं आहे. तर एकरी 15 ते 16 क्विंटलपर्यंत हिचं ॲव्हरेज आम्ही काढलेलं आहे. तर चांगली ही पण सोयाबीन खूप छान आहे. तर हा आहे सोयाबीनचा प्लॉट मित्रांनो. आणि आता मी तुम्हाला आपली मका दाखवणार आहे. आता 45 दिवसाची तर 45 ते 50 दिवसाची मका झालेली आहे मित्रांनो. तर ते आता मी तुम्हाला मका दाखवतो. तर हे बघा, हे आपलं मका बघू शकता तुम्ही. 45 ते 50 दिवसाच्या आसपास आता हे मकाचं पीक झालेलं आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला त्यावेळेस काय पोझिशन होती मकाची ती मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे. आणि आता बघा एक 15 दिवसापूर्वी 15 ते 3 वारापूर्वी मी एक व्हिडिओ काढला होता. त्याच्यात ते मका पीक दाखवलं होतं. खूप लहान होतं आणि आत्ता मस्तपैकी ग्रोथ धरलेला आहे मकाच्या पिकानं. मस्तपैकी अशी मका झालेली आहे बघा, हिरवीगार आणि एकदम तेजदार दिसत आहे. तर ही मका मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, ही मकाची जात केलेली होती आडवंटा 751 आणि आडवंटा 741. ही जी इकडं जी आहे ती 741 आहे. मुरघासासाठी जनावरांना खूप चांगली असते. आणि जनावरं आपले घरी गाय असल्यामुळं जनावरं याला खूप आवडीनं खाते ह्या जातीला बरं का. आणि ही इकडं जी आहे ती 751 आहे. ही पण मुरघासाठी चालते आणि दाण्यासाठी पण खूप ॲव्हरेज देते ही मका पण. तर बघू शकता तुम्ही. तर हिला पहिल्यांदा आम्ही 19 टाकलेला आहे 100 किलो आणि आत्ता 12-32-16 100 किलो टाकून तिला माती लावलेली बघा. तर मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे ही मित्रांनो माती लावलेली बघा मकाला. अशा प्रकारे माती लावून दिलेली आहे आणि आता या अशा अवस्थेत आहे मका. बघू शकता तुम्ही. आणि खूप छान प्रकारे एकरभरच मका आहे मित्रांनो, पण खूप छान प्रकारे अशी मका आलेली आहे. आणि हिला गवत अजिबात नाही, तण अजिबात ठेवलेलं नव्हतं आम्ही, कारण तणनाशकची पण आम्ही फवारणी केलेली होती. त्याच्यामुळं काहीच तण वगैरे काहीच नाही मकामध्ये. आणि चांगल्या प्रकारे आता ही मका आलेली आहे. आणि इथं सोयाबीन आहे मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं 11 इंचावर ही सोयाबीन केलेली आहे. तर ही सोयाबीन ही पण 11 इंचावर केलेली आहे सोयाबीन. आणि स्प्राईड 99 ही जाते बघा. तर मित्रांनो एक शेतकरी भावांना छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला होता. तर तुम्हाला कशी वाटली माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि असेच प्रतिसाद देत राहा शेतकरी भावाला. धन्यवाद.